नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. अलिबाग येथे भरकटले होते JSWचे जहाज. भरकटलेल्या जहाजातील 14 खलाशी सुखरूप. जिल्हा रुग्णालयातर्फे खलाशांची तपासणी पूर्ण. वैभववाडीत मुख्यमंत्र्यांचे बॅनर हटवले. विविध योजनांची माहिती देणारे होते बॅनर. परवानगी नसल्याने नगरपंचायतीने हटवले बॅनर. रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया सुरू. प्रक्रियेतील पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण. पावसामुळे हजर न होता आलेल्यांसाठी मुभा. उमेदवारांची 29 जुलैला पुन्हा चाचणी घेणार. रायगड जिल्हा पोलीस भरती समितीची माहिती. आणि चिपळुणात पुन्हा एकदा मगरीचा मुक्त संचार. मुंबई गोवा महामार्गावरील मेहता पेट्रोल पंपात मगर, तर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पाहूया सविस्तर वृत्त. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती काल एक जहाज भरकटल्याची घटना घडली होती. हे जहाज JSW कंपनीचं असल्याची माहिती निदर्शनास आली. जहाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे जहाज अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती अडकून पडलं होतं. त्यानंतर कोस्ट गार्ड यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन करून या 14 खलाशांना बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र जिल्हा प्रशासनाला या 14 खलाशांना प्राथमिक तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. यानंतर आता हे खलाशी सुखरूप असल्याची माहिती देखील प्राप्त होते. ती जी एक मालवाहू नौका JSWची काल आपल्या अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती आली होती आणि त्या नौकेमध्ये 14 खलाशी होते त्याच्यावरती काम करणारे. आणि ते 14 जण तिथे अडकल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली. आम्ही काल सायंकाळी त्यांचा आपल्या स्थानिक लोकांच्या मदतीनं रेस्क्यू करावं यासाठी प्रयत्न केला, विचारही केला. परंतु काल भरती होती आणि लाटा मोठमोठ्या होत्या. त्यामुळे आपल्याला ते काही डे लाईटमध्ये करता नाही आलं. आणि मग संध्याकाळी थोडंसं आणखी अंधार पडल्यावरती तर कुठलंही ऑपरेशन काही शक्य नव्हतं. म्हणून मग त्यांची सुटका आपल्याला कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनेच करावी लागेल असं अंतिमतः ठरलं. त्याप्रमाणे आपण आज सकाळी इंडियन कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर आहे तर त्यांना पाचारण करून आपण या 14 लोकांचं सुखरूप सुटका केलेली आहे. आणि ते 14 लोक सुरक्षित आहेत आणि त्यांची आरोग्यही त्यांचं चांगलं आहे. आम्ही सुटका केल्यानंतर त्यांना त्यांची विचारपूस केली त्यांच्या तब्येतीची आणि त्यांना काही रात्री त्रास झाला का, तर त्यांनी सर्वांनी तसं काही कुठली अडचण त्यांना भासली नाही असं सांगितलं. आणि मग त्यांना आम्ही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे प्राथमिक तपासणीसाठी. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राथमिक तपासणी होऊन त्यांचे जर आरोग्य व्यवस्थित असेल, काही इश्यू नसेल तर मग त्यांना ते त्यांच्या घरी सोडण्यात येईल. बेलापूर इमारत दुर्घटना प्रकरणी आमदार मंदा म्हात्रे यांनी घटनास्थळी पाहणी केली. सदर इमारत धोकादायक होती. मनपातर्फे नोटीस देण्यात आली होती तरी ती खाली झाली नव्हती. नवी मुंबईतील धोकादायक इमारतीवरती योग्य उपाययोजना कराव्यात. नवी मुंबईतील सर्व अनधिकृत इमारतींची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं देखील आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हणत अधिकाऱ्यांनी देखील त्यांनी धारेवरती धरलंय. आता 2 अजून लोक अन्सारी कुटुंब अडकलेला आहे. आता बराच वेळ झालेला आहे. अजून काही त्यांचं सुगावा लागत नाही आणि पालिका प्रशासन फायर ब्रिगेड काम करत आहे. पण ज्या आज नव्या मुंबईमध्ये अशा पद्धतीने ज्या इमारतीमध्ये जी लोक राहतात त्या लोकांवरती ताबडतोब पालिका आयुक्ताला मी विनंती केलेली आहे. आणि सिडको MD बरोबर मी गेल्या 4 दिवसापूर्वीच बोललेली आहे की बऱ्याचशा इमारती जर्जर झालेल्या आहेत, मोडकळीला आलेल्या आहेत, तर पावसाळ्यात जीवितहानी होऊ शकते. सकाळी सुद्धा माझा MD बरोबर सिडकोच्या बोलणं झालेलं आहे. आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन आणि पालिका योग्य ती कारवाई करणार. नोटीस लावल्यानंतर सुद्धा लोक जात नाही. मग शेवटी पाणी आणि लाईट कापावी लागते. त्याच्यानंतर सुद्धा काही लोक तसेच राहतात. ही इमारत सुद्धा धोकादायक होती. नोटीस दिलेल्या होत्या. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 391 शून्य बॅट्समन पदे समाविष्ट व पोलीस शिपाई चालक संवर्गातील 31 रिक्त पदे भरण्याकरता सन 2022-23 ची भरती प्रक्रिया 21 जून रोजीपासून सुरू झाली असून 21 जून ते 23 जुलै या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे. नमूद कालावधीत पावसामुळे एकाच दिवशी व लागोपाठच्या दिवशी 2 पदांकरता मैदानी चाचणीसाठी
किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणांमुळे ज्या पुरुष उमेदवारांनी अद्यापर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिलेली नाही अशा पुरुष उमेदवारांना संधी मुभा देण्यात येत आहे। त्यांनी दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 6 वाजता मैदानी चाचणीकरता जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे। पुरुष उमेदवार यांनाही शेवटची संधी देण्यात येत असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही। 29 जुलै रोजी नंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार नाही अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस भरती समिती आणि पोलीस अधीक्षक अलिबाग रायगड यांनी दिलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमात लांजा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय भूमिपूजन होऊनही शिफ्ट न झाल्याने पालकमंत्री उदय सामंत संतापले होते। 31 जुलैपर्यंत ग्रामीण रुग्णालय शिफ्ट न झाल्यास अधिकाऱ्यांची खैर नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी त्यांच्या जनता दरबारात सांगितलेलं आहे। पालकमंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणी झापले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सामंत यांच्या रडारवरती असल्याचं चित्र यावेळेला दिसून आलंय। त्यामुळे आता अधिकारी 31 जुलैपर्यंत ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित करणार की मंत्री सामंत यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावे लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। 31 तारखेला त्यावेळी जर शिफ्ट झालेलं नसेल तर तुमची पण काय खैर नाही, तुमची पण खैर नाही। ऐका जरा, मी काल पण ऐकलं नसेल, तुमचं लोकच होतं ना, हे सगळं मला तुम्ही डोक्यात घातलं नाही। आता पहिली गोष्ट इथे व्हिडिओ आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला सोनोग्राफीला काय एक्सरे मशीन ठेवण्यासाठी जागा पाहिजे। तर व्हिडिओ साहेब त्या कॉम्प्लेक्सला रेडी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक शिफ्ट करा जेणेकरून एक्सरे मशीन तिथं सुरू होईल आणि हे 31च्या अगोदर बातमी झालं पाहिजे। साहेब आता काय झालं, त्यांचं बरंचसं भवन पण आम्ही दुरुस्त करून दिलेलं आहे। हे मला सांगू नका, 31 तारखेला संध्याकाळी जेव्हा मी येणार तेव्हा अजयने मला सांगायला पाहिजे की शिफ्ट झालं आणि बांधकामाला सुरुवात झाली। ठीक आहे, याच्यामध्ये नो इश्यू। तर 1 वर्ष सांगितलं बरोबर आहे, मीच भूमिपूजनाला आलो होतो, काही मोठमोठ्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्या होत्या, त्या काही झाल्या नाही, जाऊ देत। आता माझं म्हणणं आहे की 31 तारखेला हे सगळं झालं। महायुती सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती देणारं वैभववाडी शहरातील बॅनर वैभववाडी नगरपंचायतीने हटवलेले आहेत। या कारवाईमुळे साऱ्यांच्याच भुवया देखील उंचावलेल्या आहेत। या कारवाईची शहरात जोरदार चर्चा देखील सुरू आहे। शहरात विविध ठिकाणी महायुती सरकारनं राबवलेल्या योजनांची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले होते। यावरती बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो देखील आहेत। या फोटोसह विविध योजनांची माहिती देखील होती। हे बॅनर दत्त मंदिर चौक बस स्थानक परिसरात लावले होते। या बॅनरवरती ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। हे बॅनर लावण्याची परवानगी घेतली नसल्याचं नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर नगरपंचायतीने हे सर्व बॅनर हटवलेले आहेत। परवानगी न घेता हे बॅनर लावले असल्याने ते काढण्यात आले असल्याचं नगरपंचायत प्रशासनानं स्पष्ट केलंय। राज्यात महायुतीची सत्ता असतानाही भाजप सत्ताधारी असलेल्या नगरपंचायतीत झालेल्या या कारवाईमुळे साऱ्यांनाच आश्चर्य देखील वाटतंय। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। उद्धव ठाकरे आज 64वा वाढदिवस साजरा करतायत। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्रीवरती गर्दी केली। शुभेच्छांसह शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना भेटवस्तू देखील दिलेल्या आहेत। खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी खेडचे तालुका प्रमुख संदीप कांबळे, तालुका प्रमुख अंकुश काते, दापोली विधानसभा संघटक प्रभाकर कदम, खेड शहर प्रमुख दर्शन महाजन, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, विभाग प्रमुख सुरेश मोरे, प्रवीण काते, कळंबणी बुद्रुक शाखा प्रमुख लक्ष्मण भुवड, तसेच राकेश हंबीर, विष्णू कदम, माजी सरपंच ज्ञानदेव निकम, मधुकर मोहिते तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ, शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समतानगर, सरोवा आणि राजे शिवाजी मित्र मंडळ पांडेनगर येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिरात आरोग्य विभागामार्फत मोफत औषधे देण्यात आली। यावेळी विधानसभा संघटक चित्तरंजन देवकर, उपविधानसभा संघटक रियाज मुलानी, सौ स्वरूपा प्रभू, सौ मिनल पारकर, शिवसेना उपशाखा प्रमुख आणि पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते। कार्यक्रमाचं नियोजन शाखा प्रमुख वीरेंद्र साळवी तसेच महिला शाखा संघटक सुरेखा मोरे, शाखा प्रमुख नितीन नाईक आणि शाखा समन्वयक संतोष शिंदे यांनी केले।
सदर शिबिराचा स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने देखील लाभ घेतला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नारी सन्मान हा कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत महिलांचा तसेच कीर्तनकार महिला व वारकरी मंडळांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आदिती तटकरे यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजना तसेच लेक लाडकी योजनेसंदर्भात गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा चांगलाच समाचार घेतलाय व युती सरकारकडून सकारात्मक योजना राबवल्या जात असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। उपेक्षित घटकांच्यासाठी काहीतरी करावं यासाठी काम करणारा पक्ष आणि आमच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे अभिमान वाटावा असं काम राष्ट्रवादी पक्षाकडून नेहमीच होत असतं। येत्या रक्षाबंधनाला लाडक्या बहिणी योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणीपाठोपाठ लाडक्या भावासाठी सुद्धा रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीकडून रिटर्न गिफ्ट दिले जाणार आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील 10 लाख तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असल्याचं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्यात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नारी सन्मान या कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या। पैसे वितरित करणार त्यावेळेला लाडके भाऊ साधारणपणे म्हणणार की आता ओवाळणीमध्ये आम्हाला टाकण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही सगळ्या आता काय आमच्या बहिणी फक्त राहिलेल्या नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांची बहीण झालेली आहे, त्यामुळे त्यांनी तुम्हाला ओवाळणी दिलेली आहे। पण लाडक्या भावांसाठी सुद्धा काहीतरी रिटर्न गिफ्ट आपण दिलं पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आणि अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी आपल्या इथं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणली आणि या योजनेअंतर्गत राज्यातील 10 लाखपेक्षा अधिक युवकांना इंटर्नशिप दिली जाणार आहे। ज्यांची 12वी झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, यांना 6,000 पासून ते 10,000 इतकं पॅकेज हे दिलं जाणार आहे आणि त्यांना दर महिन्याला चांगल्या कंपनीमध्ये राज्य शासनासोबत करार करून त्यांना इंटर्नशिप मिळणार आहे। आणि एकदा महायुती सरकारकडून राज्यात महिलांसाठी सकारात्मक योजना केल्या जात आहेत, मात्र कोणी महिलांना आकर्षित करण्यासाठी शासनाच्या या योजना आहेत असं बोलत असेल तर त्यांचे विचार नकारात्मक आहेत। कोणत्याही सरकारने महिलांचा प्राधान्याने विचार करायला हवा। महिलांना जे राज्य सरकार देत आहे ते त्यांच्या हक्काचं आहे। हे खूप वर्षांपूर्वीचं होणं गरजेचं होतं, मात्र ते युती सरकारनं केलं आहे का? कोणत्याही प्रकारे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न नाही, तर तो महिलांच्या हक्कांसाठी राबवलेली योजना असल्याचं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले आहेत। महिलांना सगळ्या गोष्टी मिळत असणं हे कुठल्याही राज्यासाठी, एका पुरोगामी राज्यासाठी, एका प्रगतिशील राज्यासाठी एक सकारात्मक लक्षणही आहे। त्याच्यामुळे कोणी असं जर म्हणत असेल तर तुम्ही महिलांना त्या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी या योजना करत आहात तर त्यांचे विचार नकारात्मक आहेत। महिलांना जे मिळतंय ते त्यांच्या अधिकाराचं मिळतंय। कुठल्याही राज्य शासनाने पहिला महिलांचा विचार केला तर आणि तरच त्यांची नवी पिढी जन्माला येऊ शकणार आहे आणि तरच नवी पिढी सुरू होऊ शकणार आहे। म्हणून आपल्या महिलांना जे आता शासनाकडून मिळत आहे ते त्यांच्या अधिकाराचं आहे। कुठलाही उपकार नाही, कुठलंही आकर्षित करण्याचं साधनही नाही। जे वर्षानुवर्षपूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आता होतंय। या गोष्टीचा निश्चितपणाने आपण आनंद व्यक्त केला पाहिजे। एखादा पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आहे का अर्धा भरला आहे हा बघण्याचा दृष्टिकोन आपला असला पाहिजे। त्याच्यामुळे बोलणारे टीका करणार, पण ज्यांना लाभ होतोय त्यांनी या गोष्टीचा निश्चितपणाने लाभ घ्यावा, कारण याचा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होणार आहे। त्यामुळे विचार हे नेहमीच आपले सकारात्मक असले पाहिजे। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघावरती शिंदेंच्या शिवसेनेने दावा केलाय। नुकताच या संदर्भात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन कुडाळ मालवण मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवावी अशी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं रवींद्र फाटक म्हणाले। महत्त्वाचा निर्णय म्हणजे येणारी विधानसभा आहे त्या माध्यमातून ही जी कुडाळ मालवणची विधानसभा आहे ती शिवसेनाच्या माध्यमातून वरून आदेश असल्यामुळे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की ही विधानसभा आपल्या शिवसेनेला मिळावी, म्हणून त्याचा आढावा बैठकसाठी मेन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मी उपस्थित होतो। नाही 3 मध्ये आमची सावंतवाडी तर आमचीच आहे, ही पण आपलीच आहे ना,
तर त्याच्यामुळे ही शिवसेना लढली होती, धनुष्यबाणावरती लढलेली असल्यामुळे ही सीट इथल्या पदाधिकाऱ्यांची, जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की जी लोकसभेला आपण BJPला दिल्यामुळे ही सीट आपल्याला मिळावी या जिल्ह्यामध्ये. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असून 3ही ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी सुरू असल्याचं सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी असं वक्तव्य त्यांनी केलं असेल. मात्र भाजपला अशा वक्तव्याची चिंता नसल्याचं सांगत भाजपचाच कुडाळ मालवण मतदारसंघावरती दावा असल्याचं सुतोवाच केलेलं आहे. प्रत्येक पक्षाला त्याचं जिथे जिथे काम सुरू आहे तिथे उमेदवारीवर दावा करण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे त्यांनी केली असावी. पण महायुतीमध्ये ज्या काही जागा वाटपाचा निर्णय होईल तो आपले सगळे वरिष्ठ घेतील, त्याच्यासाठी एक समिती आहे आणि हे सगळे निर्णय वरती होत असतात. त्यामुळे कोणी असा दावा केल्यामुळे ती दावेदारी काही निश्चित होत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्ण 3ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे. भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात संघटन आपलं उभं केलेलं आहे. त्यामुळे उमेदवारी देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. त्यामुळे कोणी दावा केला तर त्याची घाबरण्याची गरज नाही. आमचंसुद्धा काम त्या ठिकाणी 3ही मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि काम किती चांगलं आहे हे लोकसभेच्या निमित्ताने आपण किंवा पदवीधरच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एक तो अंतर्गत प्रश्न आहे. संघटनेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी केलेलं वक्तव्य असेल किंवा कोणत्याही प्रकारचं असेल तर भारतीय जनता पार्टीला अशा वक्तव्याची काही चिंता नाही. आमदार नितेश राणे यांनी देवगड पंचायत समिती येथे बैठक घेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला व तालुक्यात योजनेचं चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला प्रथम 25 लाख, द्वितीय 15 लाख तर तृतीय 10 लाख विकास निधी देणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली. पाहुयात आमदार राणे नेमकं काय म्हणाले. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आहे, ती लोकांपर्यंत, भगिनींपर्यंत पोहोचवावं. ही शासनाची योजना आपल्या देवगड तालुक्यामध्ये याची 100% अंमलबजावणी व्हावी हा माझा हेतू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जो काही फायनल जी यादी येईल, जी काय फायनल यादी येऊन निश्चित करतील त्याच्यामध्ये जे 1 क्रमांकाचं जे गाव असेल ज्यांनी सर्वात जास्त फॉर्म भरले असतील आणि सबमिट करतील त्या पहिल्या क्रमांकाच्या गावाला मी माझ्या वतीने 25 लाखाची विकास निधी देईल. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं जे गाव असेल त्याला मी 15 लाखाची विकास निधी देईल आणि तिसऱ्या क्रमांकाचं गाव असेल त्याला माझ्या वतीने 10 लाखाची विकास निधी देईल. खेड तालुक्यातील खवटी येथील सामाजिक व उद्योग क्षेत्रात अग्रेसर असणारे युवा उद्योजक मनसूर अब्दुल हमीद जोगिळकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अल्पसंख्याक खेड उपतालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. आज त्यांना हे नियुक्तीपत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, महिला उपविभाग संघटिका आरती दळवी, भरणे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष नलावडे, किरण मोरे, तेजस शेलार, संगम मोडसिंग तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे नागरिकांच्या सेवेसाठी काही दिवसांमध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार असून याचं उद्घाटन काही दिवसातच करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, माता, बंधू, भगिनींच्या दैनंदिन जीवनातील विविध अडचणी सोडवणे व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाचं जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाल्यानंतर त्या नावाने शिंदे गटाच्या अनेक ठिकाणी शाखा कार्यरत झाल्यात. श्रीवर्धनमध्ये शिंदे गटाचं हे पहिलं कार्यालय बोर्ली येथे उघडण्यात येणार आहे. याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून यासाठी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सुरेश मिरगळ यांचे अथांग प्रयत्न व श्रीवर्धन विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटेकर यांच्या सहकार्यातून जनसंपर्क कार्यालयाचं काम युद्धपातळीवरती चालू आहे. संगमेश्वरमधील युवा नेतृत्व म्हणून ओळख बनलेले सिद्धेश ब्रीद यांनी चिपळूण तालुक्यातील कुशिवडे येथे पार पडलेल्या नांगरणी स्पर्धेत बक्षिसांची अक्षरशः उधळण केली. यावेळी सुसाट पळणाऱ्या बैलांवरती तसेच बैलजोडी हाकणाऱ्या जॅकीवर देखील बक्षिसांची खैरात झाली. कोकणातील कालबाह्य होत चाललेली शेती आणि पर्यायाने शेतकरी यांना नवसंजीवनी मिळावी, प्रोत्साहन मिळावं आणि भविष्यात प्रगतशील शेतकरी उदयास यावा आणि कोकणातील शेती टिकावी यासाठी सिद्धेशभाई आणि त्यांचं प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील असल्याचं त्यांच्या विविध उपक्रमातून दिसून येत आहे. जून महिन्याच्या कालावधीत सिद्धेश ब्रीद यांनी शेतकऱ्यांना मोफत खताचं वाटप देखील केलं होतं. जिल्ह्यात शेतीचं प्रमाण वाढावे यासाठी आपण शक्यतो प्रयत्न वैयक्तिक स्वरूपात करण्याचा नेहमी प्रयत्न करू असं प्रतिपादन देखील
सिद्धेश यांनी केलंय। यावेळी तरुणांना उत्साह वाढावा यासाठी सिद्धेश स्वतः गुडघावर चिखलात उतरून उपस्थितांचे मनोबल देखील वाढवत होते। काही दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील शिवनदी पुलावरती भर रस्त्यात मगर फिरतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता आणि शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। आता पुन्हा एकदा चिपळूणात मुंबई गोवा महामार्गावरील मेहता पेट्रोल पंप परिसरात मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलंय। गेली अनेक वर्ष शेकडो मगरी वाशिष्ठी आणि शिवनदी पात्रात संचार करत असून आता त्या रहदारीच्या ठिकाणी पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण सध्या निर्माण झालंय। दिनांक 26 जुलै 2024 रोजी जमी जमात खेडच्या ॲम्ब्युलन्स कमिटीची मीटिंग संस्थेच्या ऑफिसमध्ये पार पडली। सदर मीटिंगमध्ये ॲम्ब्युलन्सचा सन 2024चा आढावा मांडण्यात आला। याच मीटिंगचं औचित्य साधून समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी विधी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, मेडिकल, इंजिनिअरिंग तसंच व्यावसायिक प्रोफेशनल क्षेत्रातून पदवी प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला। तसेच त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या। या प्रसंगी जमी जमात खेडचे पदाधिकारी व सदस्य, ॲम्ब्युलन्स कमिटी सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 我是萨迪亚，我是一个医生。我说谢谢你们。This organization, thank you, Jameen Jamaatul Muslimin Taluka Khed, for inviting me and felicitating me. I am very grateful. Thank you. रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी नेते, ज्येष्ठ समाजसेवक, बहुजनांचे आधारवड असलेले नागोठणे येथील ज्येष्ठ कोकण नेते वसंत कृष्णा उर्फ विके जाधव यांचं 78व्या वर्षी दुःखद निधन झालंय। त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन आणि धम्म चळवळीची अपरिमित हानी झालेली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी नंदा जाधव, मुलगा संजय जाधव, मुलगी मंगल व मनीषा, तर सून संध्या जाधव तसेच जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे। निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्याने त्यांनी आपलं जीवन समाज, राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केलं। बहुजन महापुरुष, महानायिका यांचे लढाऊ, क्रांतिकारी, परिवर्तनवादी विचार घराघरात, तळागाळात पोहोचवण्याचं त्यांनी हयातभर काम केलं। आंबेडकरी चळवळीतील पक्ष, धार्मिक संघटना, निळ्या झेंड्याशी ते सतत प्रामाणिक राहिले। हजारो तरुणांना आंबेडकरी चळवळीशी जोडून अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याची त्यांनी प्रेरणा देखील दिली आहे। आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।